वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण पनीर बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे पाणी जे आहे ते बॉईल करायला ठेवणार आहे। पाणी बॉईल करायला ठेवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तेल ॲड करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता केवढ्या क्वांटिटीमध्ये मी तेल ॲड केलेलं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जिरा टाकायचा आहे। जिरा ॲड करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले ॲड करणार आहोत। इथे मी तेजपत्ता ॲड केलेले आहेत 2। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे लवंग आहे, चक्री फूल आणि मिरी, हे 3 इन्ग्रेडियंट्स मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत। त्यानंतर पाणी आता बॉईल झालेलं आहे, तर आपण ह्याच्यामध्ये राईस टाकलेला आहे आणि पाणी चांगलं बॉईल होऊन द्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत। टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यात कांदा ॲड करायचा आहे। पेस्ट बनवून घेतो आपण कांदा आणि टोमॅटोची। तर इथं पेस्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता की पेस्ट कशी बनली होती। तुम्ही अद्रक लसूणची सुद्धा पेस्ट त्याच टाईमला बनवून घेऊ शकता। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पॅन ठेवायचा आहे। पॅनमध्ये आपण तेल गरम करायला टाकणार आहोत आणि आपण ह्याच्या आधी कांदा जो आहे तो बारीक चॉप करून घेतला होता फ्राय करण्यासाठी। सो आता तेलामध्ये आपण आहे ना कांदे जे आहेत आपले ते फ्राय करून घ्यायचे आहेत। जोपर्यंत ते ब्राऊन आणि क्रिस्पी होत नाहीत तोपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत। आता राईस आहे ना पहिला आपण 2 वेळा वॉश करून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळ भिजत ठेवायचं आहे। म्हणजे पाणी काढून ठेवायचं पण ओलसर राहतो आपला भात। तर साईडला आपण पाणी बॉईल होईपर्यंत त्याला मिक्स करून ठेवायचं आहे पाण्यात। त्यानंतर इथे आणि त्याच्यामध्येच मीठ ॲड करू शकता तुम्ही। मिक्स करून ठेवा मीठ ॲड करून। बघू शकता आता आपल्या इथं कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे। तर आता आपण परत ह्या साईडला आता काय करणार आहोत, ग्रेव्ही बनवायला स्टार्ट करायची आहे। ग्रेव्ही बनवायला स्टार्ट करताना सगळ्यात आधी आपण काय करणार आहे, अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे। तुम्ही अद्रक लसूण आणि बारीक मिरची करून त्याची पेस्ट करू शकता, हिरवी मिरची। आणि मी इथे फक्त अद्रक लसूणच यूज केलं होतं, हिरवी मिरचीची पेस्ट नव्हती ॲड केलेली। तर सगळ्यात आधी तेल ॲड केलं होतं मी, 2 ते 3 पळी तेल घेतलं होतं। त्यानंतर ह्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट ॲड केली होती। त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। चांगलं भाजल्यानंतरच आपण त्याला तेल सुटल्यानंतरच आपण मसाले टाकणार आहोत, कारण टोमॅटो आणि कांद्याची जी पेस्ट असते त्याला शिजायला थोडा टाईम लागतो। सो ते कुक होत नाही जोपर्यंत तुम्हाला वास येत नाही ना की आता कांदा आणि टोमॅटो शिजला आहे, तोपर्यंत तुम्ही मसाले ॲड करू नका। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी मी टर्मरिक पावडर ॲड केलेली, हळद, त्यानंतर घाटी मसाला ॲड केला होता 2 ते 3 चमचे। तर इथे आपण हळद ॲड करून घेऊयात। हळद तुम्ही तुमच्या ह्याने अंदाजानुसार हळद ॲड करायची आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता बिर्याणी मसाला टाकलेला होता, मी ते बिर्याणी मसाला पण माझ्या अंदाजाप्रमाणे टाकलेला। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम मसाला ॲड करून घेणार आहोत। गरम मसाला पण तुम्हाला तुमच्या अंदाजाप्रमाणेच टाकायचा आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता कोरिएंडर पावडर म्हणजेच धना पावडर टाकायची आहे। त्यानंतर जिरा पावडर आपण टाकणार आहोत आणि सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपले मसाले जेव्हा चांगले भाजतात ना, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। इथे मी कमीत कमी 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड केलं होतं, कारण आपल्याला थोडी ग्रेव्ही पण हवी आहे। त्यासाठी मी इथे 1.5 ग्लास पाणी ॲड केलं होतं आणि चांगलं मिक्स करून घेतलं। आता मिक्स करून झाल्यानंतर थोडं बॉईल व्हायला ठेवायचं आहे ग्रेव्ही आपली, आणि त्यानंतर थोडं बॉईल आल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये आपले कट केलेले पनीरचे तुकडे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये सोडून देणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पनीरला ग्रेव्हीमध्ये। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करून घ्या। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एंडला सगळ्यात बटर टाकणार आहोत आणि एक मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती टेम्पटिंग दिसते आणि किती मस्त झाली होती। त्यानंतर आपण वरून आपला जो राईस आपण कुक केला होता तो राईस आपण टाकणार आहोत लेअरिंग करायला। आता ही लेअरवाली बिर्याणी नाही आहे, त्यामुळे मी फक्त एकच लेअर इथे भाताचा टाकणार आहे। भाताचा पूर्ण लेअर आपण टाकून घेणार आहोत इक्वली सगळीकडून। आपला भात वरती खाली नाही झाला पाहिजे, सेम लेअरमध्ये आपला भात असायला हवा। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ग्रीन फूड कलर ॲड केला होता। तुम्ही कोणत्याही प्रकारचा कलर इथे यूज करू शकता, ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर तुमची इच्छा, म्हणजे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। त्यानंतर आपण वरून फ्राय केलेले जे आपले ऑनियन होते ते आपण वरून टाकणार आहोत, गार्निशिंग करत आहोत।
त्यानंतर आपण थोड्या वेळ म्हणजे नेक्स्ट 15 to 20 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवरती दम द्यायला ठेवायची आहे. आणि आपली पनीरची बिर्याणी रेडी आहे. कशी वाटली कमेंट करून सांगा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.